नमस्कार शेतकऱ्यांनो. खरीप पीक विमा 2025 संदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. दिनांक 21 एप्रिलपासून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याच्या रकमेचे वितरण सुरू झाले आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील वितरण सुरू असून सर्वाधिक निधी नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. एकूण सुमारे 1219 कोटी रुपयांपैकी तब्बल 813 कोटी रुपये केवळ नांदेड जिल्ह्यासाठी वितरित होत आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांना हेक्टरी 32,000 रुपयांपर्यंत रक्कम मिळाल्याची माहिती मिळत आहे, तर काहींना नुकसानाच्या प्रमाणानुसार 5,000 ते 8,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा होत आहे. यासोबतच परभणी जिल्ह्यातही वितरण सुरू झाले असून सुमारे 61 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पॉलिसीमध्ये लॉट क्रिएटेड बाय आयसी असा स्टेटस दिसत आहे, त्यांच्या खात्यावर येत्या 2 ते 3 दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपली पॉलिसी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. हे सर्व पैसे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे का हे एकदा तपासून घ्या. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अजूनही वितरण सुरू झालेले नाही. विशेषतः धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांनी काही आक्षेप घेतल्यामुळे प्रक्रिया थांबलेली आहे. या संदर्भात सुनावणी झाली असली तरी अंतिम निर्णय अद्याप आलेला नाही. लवकरच यावर बैठक होणार असून त्यानंतर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन सुरू होऊन दुसऱ्या टप्प्यात वितरण होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात बाजरी आणि कांदा पिकांसाठी काही शेतकऱ्यांना रक्कम दिसू लागली आहे. तसेच मंगळवेढा तालुक्यात काही शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन दाखवले जात आहे. अजूनही अनेक ठिकाणी प्रक्रिया सुरू असल्याने पुढील काही दिवसात अधिक शेतकऱ्यांना रक्कम दिसण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये सध्या काही शेतकऱ्यांना अतिशय कमी रक्कम 400 ते 700 रुपये दिसत आहे किंवा अजूनही कॅल्क्युलेशन सुरू आहे. या रकमा पुढील टप्प्यात बदलून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या पॉलिसीमध्ये कॅल्क्युलेशन अवेटेड, नो क्लेम किंवा 0.00 असे दिसत आहे त्यांनी घाबरून जाऊ नये. अजूनही कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू असून पुढील टप्प्यात त्यामध्ये बदल होऊ शकतो. पहिल्या टप्प्यातील वितरण साधारण 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळण्याची अपेक्षा आहे, विशेषतः ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान अधिक झाले आहे. शेवटी एकच महत्त्वाची सूचना: तुमच्या खात्यावर किती पैसे येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची पॉलिसी PMFBYच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा व्हॉट्सॲप चॅटबॉटवर तपासा. महसूल मंडळाच्या आधारावर अंदाज लावण्यापेक्षा स्वतःची माहिती तपासणे अधिक योग्य ठरेल. अशा प्रकारे खरीप पीक विमा 2025 अंतर्गत वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील काही दिवसांत आणखी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे नियमित अपडेट पाहत रहा आणि तुमची पॉलिसी वेळोवेळी तपासत रहा. सर्व पैसे नांदेडकडे वळवले असल्यामुळे इतर जिल्ह्यांना थोडा उशीर होत आहे, पण दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर वितरण अपेक्षित आहे. 21 एप्रिलपासून पैसे जमा सुरू झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये सध्या वितरण सुरू आहे. बाकी जिल्ह्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळतील. तुमच्या खात्यात पैसे आले का? तुमचा जिल्हा कोणता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब